नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. गुहागर तालुक्यातील चिखली येथे टाटा मॅजिक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका 23 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झालाय, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झालाय. हा अपघात आज 16 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडला. या अपघातामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी संबंधित ठिकाणी तातडीने गतिरोधक स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी केली. मिळालेल्या माहितीनुसार ओम संतोष शितप आणि ऋतिक रमेश भुवड दोघेही राहणार पवार साखरी तालुका गुहागर हे सुझुकी एक्सप्रेस दुचाकीने जात असताना चिखली येथे त्यांची दुचाकीने टाटा मॅजिक आयरिश यांच्यात जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये ओम शितप याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात ऋतिक भुवड हा गंभीर जखमी झाला असून त्याला प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथील रुग्णालयात हलवण्यात आलं. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं. चिखली येथील ज्या ठिकाणी हा अपघात झाला तिथे वाहनांचा वेग जास्त असतो. यापूर्वीही येथे छोटे मोठे अपघात झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी तातडीने स्पीड ब्रेकर गतिरोधक टाकावेत अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून जोर धरते. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच गुहागर पोलीस स्टेशनचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांकडून पंचनाम्याचं काम पूर्ण करण्यात आलं आहे. या घटनेमुळे पवार साखरी परिसरात शोककळा पसरली असून गुहागर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. रियाज ठाकूर, कोकण वार्ता न्यूज, गुहागर. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.